अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थजी. स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटत होती त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनित्य गुरु असे जाणे निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पांनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थाशी बायदे शब्द काढिती. अक्कलकोटीशी समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांची द्रव्यसा बहुत अशी संपत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणी या मनात विचारायच्या त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर म्हणे देवाची चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणच चंद्रहार वर चोळप्पाशी त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा ती तर घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणीप्रती सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास पुरी करावे राणी म्हणत असे. असो एके असो अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते शिरजवळी, तयाची करून या चोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणे आले मानसी चरण अंतरले. चोळप्पाशी दूर गेले बाईशी बरे वाटले. असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडन करी बहु साळ. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शन असे येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्व करीती कोणाशी बनिनाशी राहिली. सुंदराबाईशी करावे जोर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या धाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सतोरी बाईशी दूर करावे. परी राणीशी भिवनी तैसे न केले त्याने. समर्थ दर्शनाशी एक दिनी कारभारी पातले. तयांची बोलती समर्थ कैसा करीते कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणाय म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकीर्दीदांत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमीने व्यवस्था केली असे निरुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले दयांशी द्रव्याशी नाही आम्हाशी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ताचा सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपांचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरकारी केली उत्तम प्रकार. समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावर होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाची स्वामी राया. रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर म्हणती ती. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.
अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मी आटोनी मत बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्री करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाण्य खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तूच वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच बै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चयी. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तुझ लागी आदिम मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदांचाही तर्क चांचरी, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. द्रुत ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी ज्ञानाता दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आनावीजी आपल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय देईचे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोद तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्थ हृदय प्रकटोपाई. शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांशी नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो सुगम दुर्गम जो भावपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता, अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राचीनत नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुख मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोष होणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होत जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चिंती तेचीच भक्ती श्रेष्ठी पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळी भक्ती त्यांची. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा ऐकवत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. शिरस्तो शुभम भवतो. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरू होऊन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेसी ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती ते अंते. त्यावेळी मंगळ वेड्यात मशप्पा तेली राहत, दारिद्र्य पीडला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राजा. कंटकशय्या करून तियेवर केले शयन, ऐसे नवाला देखून लोटांगण घाले तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवीशी चरणी, म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा दर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडण्या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी त्याची. बसप्पाची शिशरणी मन जडले ते पासून, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. बसप्पा येथे गृहासी दुष्टोत्तरे बोलते असी, मने सोडिले संसाराशी वेळ काय लागले. परी बसप्पाची शिक्ती स्वामी चरणी आसक्त, जनापवाता न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र घोरतम
ओलांडले. चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेश आले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाळ नसेची. तो समर्थ केले नवत प्रगट झाले असंख्य गाल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा पाहना वरी आला. अपरिमित देखीला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितको घेई. न करी अनुमान काही दैव तुझे येऊ दिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकत एका सर्पावरी. गुंडाळणे सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तिजेही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर क्रमा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडीने पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवर देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा टेरी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्याशी बोलत यतीश्वर घरी जावे तासतर. सुखे करा संसार दारा पुत्रा पोषीजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्री श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अतित्यादरे. श्री स्वामीचे सरामृत नाना प्रकृत कथा संमद. सदा भाविक पारिसोत पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु.